नमस्कार. गेल्या 5 दिवसापासून महानगरपालिकेच्या अगदी शेजारी सडक सत्याग्रह म्हणून विवेक तिवारी यांनी स्वतः 5 दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे. उपोषण कशासाठी? तर वसई विरारमध्ये जे काही रस्त्याची हालत झालेली आहे, रस्ते शोधावे लागत आहेत आणि रस्ते ज्या कॉन्ट्रॅक्टरला बनवण्यासाठी देतात त्या कॉन्ट्रॅक्टरची विश्वासार्हता किती असते हे एखादा रस्ता बनवला आणि त्यावरती जोरात पाऊस आला की लोकांना माहीत पडते आणि लोकांचं म्हणणं असते की हे काम कसं चाललेलं आहे, हे काम सुधारावं, चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे रस्ते व्हावेत आणि लोकांचे जे अजून काही इथे वसईमध्ये भ्रष्टाचार आणि इतर जे मागण्या आहेत ह्या मान्य होण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून त्यांचं इथे ह्या ठिकाणी उपोषण चालू आहे. या उपोषणाला महानगरपालिकेचे काही अधिकारी किंवा पोलीस विभाग यांनी काय येऊन भेटून त्यांना काही आश्वासन दिलं का, त्यांना काही सांगितलं का, हे आपण आता सर्वांकडून ऐकणार आहोत. तुम्ही काय सांगता, हे जे चालू केलेलं आहे सडक सत्याग्रह ह्याची टोटल पार्श्वभूमी तुम्ही काय सांगाल? ह्याची टोटल पार्श्वभूमी काहीच नाही आहे. जे समोर दिसतंय तेच सत्य आहे. तुम्ही रस्त्याने जाल, पूर्ण वसई विरार तालुक्यामध्ये कुठेही जा, तुमचा सामना खड्ड्याशी होणार आणि खड्डा म्हणजे भ्रष्टाचार. ठेकेदारा थ्रू जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याला सर्वस्वी जिम्मेदार वसई विरार महानगरपालिकेचे अभियंते, आयुक्त, उपायुक्त हे सगळे मंडळी आहेत. ह्यांनी जो ठेकेदारांना मोकळं रान सोडलेला आहे त्याचा हा परिणाम आहे. वसई विरारचा करदाता जो आहे तो हे भोगततो आहे. जागोजागी पडलेले खड्डे ही गवाही देत आहात की वसई विरारमध्ये कुठल्या हद्दीपर्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. आज या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून सडक सत्याग्रह आंदोलन चालू आहे. विवेक तिवारी हे कुठल्याही पक्षाचे नसून ह्यांच्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, BJPचे पदाधिकारी, सर्वसामान्य जनता या ठिकाणी उपस्थित होते आहे. कारण की हा कुठल्याही पक्षाचा मुद्दा नसून हा जनतेचा मुद्दा आहे. आज 5वा दिवस आहे कंटिन्यू त्यांचा BP पडलेला आहे आज. आणि या ठिकाणी एक नवीन एंट्री झालेली आहे. CJPचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांची 5 मिनिटापूर्वी व्हिडिओ कॉलवर यांच्याशी बोलणी झालेली आहे. अभिजित दिपके यांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे तुमचा मुद्दा रास्त मुद्दा आहे, जनतेचा मुद्दा आहे आणि कॉंग्रेस जनता पार्टीचा आणि माझा पूर्ण समर्थन तुमच्या आंदोलनाला आहे. आम्ही प्रयत्न करू तिथे पोहोचण्याचा. तत्पूर्वी आम्ही आमच्या सिनियर मंडळीशी बोलून हा मुद्दा पुढे कसा घेऊन जाता येईल त्याचा आम्ही विचार करू. ह्या ठिकाणी तुम्ही 5 दिवसापासून उपोषण चालू असतं देखील येथे महानगरपालिकेचे कोणी अधिकारी येऊन भेटून गेले का? महानगरपालिकेचा आता त्यांना अधिकारी म्हणण्यासारखं पण राहिलं नाही, ते भ्रष्टाचारी झाले. महानगरपालिकेचे 2 साहेब आलेले, कुलकर्णी साहेब आणि एक दुसरे सूर्यवंशी साहेब. ते आले, त्यांनी साहेब येतात कुलकर्णी आणि पत्र घेऊन येतात दीपक सावंत साहेबांचा आणि सांगतात आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. अरे जे पत्र देतो त्यांनी तर यायला पाहिजे आश्वासन. तसं त्यांची डोका चालते आणि ते येऊन आम्हाला म्हणाले की बाबा आम्ही तुमचं काम करू, पॅचवर्क करू, असं करू. सध्या निधी नाही आमच्याकडे, म्हणजे 100 कोटीची निधीची डिमांड आम्ही सरकारकडे केली आहे, राज्य सरकारकडे, पण निधीचा प्रॉब्लेम आहे, निधी आली नाही आहे. त्यानंतर त्याच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचंगे साहेब हे सांगतात की आम्ही 25 करोडचं टेंडर पारित केलं आहे, 19 नवीन ठेकेदार काढले आहे. म्हणजे हा काय चाललं आहे? सिनियर अधिकारी सांगतो आम्ही टेंडर पारित केलं आहे, ज्युनियर अधिकारी सांगतो निधी नाही आहे. शेवटी चालला काय आहे? म्हणजे यांचा एकच इंटेन्शन आहे, लोकांना, जनतेला, समाजला फक्त मूर्ख बनवायचा. करणी आणि कथनीमध्ये दोन्ही फरक आहे यांचे. तर यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि जे सांगता आपण बघत असेल की आम्ही अनशनला का बसलो, उपोषणला का बसलो? बाबा आम्ही यांना पत्रव्यवहार केला, आम्ही गटराच्या पाण्यात आंघोळ केली. अब्दुल्ला करून आमचा एक मित्र, त्यांनी गटराच्या पाण्याने आंघोळ केली, झाडं लावली, फोटो दाखवला, सगळं केलं, तरी पण यांना जाग आली नाही. शेवटचा ऑप्शन हा आहे. आणि आता या अनशनला सध्या आजच्या दिवशी 5व्या दिवशी आम्हाला एक म्हणजे समर्थन जे भेटलं आहे ते एकदम एनर्जेटिक समर्थन भेटलं आहे. आमचा जे भाऊ आहे विवेक तिवारी त्याची बूस्ट झाली आहे, इम्युनिटी वाढली आहे. अभिजित दिपके आमचा भाऊ, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत आहे. ही एक लढाई आहे, चांगली लढाई आहे, समाज कल्याणची लढाई आहे, त्याच्यात तो आमच्यासोबत आहे. त्यांची अख्खी टीम. आणि त्यांनी आव्हान केलं आहे जेनझी, जेन अल्फा, मिलेनियर्स सर्व लोकांसोबत आव्हान केलं आहे आमच्यासोबत जोडायचा. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आंदोलन पुढे एक निर्णायक, एक बोलते ना आपण सांगणार ना, एक ठोस कदम, एक प्रॉपर रिपोर्ट, रिझल्ट याचा येईल, आम्हाला पूर्ण आश्वासन आहे.
आता आज 5 दिवस झालेले आहेत, आता ह्या पुढे तुमचं प्लॅनिंग काय? आमचं प्लॅनिंग आहे जेपर्यंत आम्हाला आमची माग पूर्ण होईपर्यंत आम्ही इकडे बसणार शांतीपूर्वक. गांधीजींच्या रस्त्यात अहिंसा परमो धर्म हाच आमचा मार्ग आहे. या रस्त्यात आम्ही इकडे बसणार आहे. काल संध्याकाळी आम्ही एक गेट टुगेदर मीटिंग ठेवली आहे. आमचे लोक जे आमचे इकडचे जनता आहे त्यांना सगळ्यांना एक रोडमॅप पाहिजे, त्यांना आम्ही आवाहन करणार आहे. बाबा काल संध्याकाळी 4 वाजता आम्ही इकडे गेट टुगेदर हा जंतर मंतर विरारचा जंतर मंतर हा चौक झाला आहे. इकडे आम्ही सगळे भेटणार आहे. शांतीपूर्वक कसं पुढे घेऊन जाणार आहे आंदोलनाला हे आम्ही रोडमॅप उद्या तयार करणार आहे. ह्या ठिकाणी तुम्ही महान व्यक्तीचे फोटो लावलेले आहेत, त्यासोबत महानगरपालिकेचे इंजिनियर ह्यांचा देखील फोटो लावला आहे. त्याचं कारण काय? ते भ्रष्ट आहे म्हणून त्यांच्या इंजिनियरच्या फोटो लावला आहेत. आणि हे लोक नेते होते, महान होते, ते देशासाठी काहीतरी करून गेले आहेत म्हणून ह्यांच्या फोटो वेगळा आहे आणि ह्यांच्या फोटोला क्रॉस केलं आहे, म्हणजे हे भ्रष्ट आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो आहे सर की आता विवेक तिवारीची हालत जरा नाजूक आहे. 5 दिवस झाले आज उपोषणाच्या. कोण अधिकारीकडे वेळ नाही की येऊन यांना भेटू, त्यांचा काय त्रास आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, काय बसले उपोषणासाठी की त्यांना मदत करू आपण. कोणाकडे वेळ नाही आणि नालासोपाराला कोणाचं लक्ष नाही, विरारला कोणाचं लक्ष नाही, दुर्लक्ष केलं आहेत आणि आमचे पैसे हे चोरीने खाल्ले आहेत हे लोकांनी. मग आम्हाला एकच मागणी आहे, ते प्रदीप पशांकेचा इस्तिफा घ्या आणि जनतेला त्यांचा हक्क द्या. माझं नाव विनय दुबे आहे. मी कामावरून येत होतो. मी स्टेशनला गाडी लावला होता तिकडे पार्किंगमध्ये मी लावलं होतो. रात्री 9 वाजेपर्यंत मी पार्किंगमध्ये गाडी निघालो तिकडून आणि मी सेंटर पार्क येऊपर्यंत माझा ॲक्सिडेंट झाला, कारण की तिकडे खूप काम चालू आहे. पावसामुळे एवढं म्हणजे तिकडे रेती वर आलेलं आहे आणि पाणी एवढं भरलं होतं की मी ब्रेक मारलो, माझा टायर स्पीड झाला. त्याच्यानंतर माझा हा क्लॅव्हिकल ब्रेक झाला होता. मी पण प्रयत्न करत होतो इकडे यायला, कारण की माझं कामं होतं म्हणून मी येऊ नाही शकलो. आज मला टाईम भेटला म्हणून मी इकडे आलो. ते माझे भाऊ आहे विवेक भाऊ, यांच्यामुळे. आणि एवढं चांगलं काम करत आहे विवेक भाऊ नालासोपारा वसई विरारसाठी. तर माझा फक्त हेच प्रयत्न आहे की जे ते इस्तिफा मागत आहे ते मान्य व्हायला पाहिजे आणि ह्याच्यानंतर जे काम आपलं म्हणजे अटकलेलं आहे वसई विरार नालासोपाराचा ते पूर्ण व्हायला पाहिजे. कारण की आम्ही टॅक्स भरतो प्रॉपरली, आम्ही टॅक्स भरतो आहे, तिकडे लाईट नाही आहे, ना पाणी प्रॉपर भेटत आहे, ना रोडचं काम प्रॉपर आहे. एवढ्या वर्ष इथे राहून काय फायदा आहे वसई विरारमध्ये? आता आम्ही हे नाही मागू शकणार तर काय मागणार? आता माझं बोलणं चुकीचं आहे तर तुम्ही सांगा मला. आणि जे ऐकत आहे तुमच्या समोर, आम्हाला इस्तिफा पाहिजे प्रदीप पशांकेचा, आम्हाला इस्तिफा पाहिजेच तर पाहिजे. कारण की इथे काम व्हायला पाहिजे, कारण की वसई विरार मुंबईच्या बाहेर नाही, मुंबईमध्येच आहे. म्हणजे इथे काम व्हायलाच पाहिजे, रोडचं काम व्हायला पाहिजे. कारण की एवढं आपण टॅक्स भरतो आहे, लाईट बिल एवढं महाग आहे, पाणी प्रॉपर नाही भेटत आहे इकडे. पण हे वेगळं गोष्ट आहे. आता आपण इथे याच्यासाठी बसलो आहे, खड्ड्यासाठी, रोडचं कामसाठी. एवढं वर्ष आपण इथे तुम्ही राजकारण केलं, त्याच्यानंतर अजून आले. आता मी नाव पण घेऊ शकतो BJPचा सर्वांचा. काय केलं तुम्ही वसई विरारसाठी? ते माझं म्हणणं आहे की तुम्ही जे विवेक भाऊंनी बोललं आहे की मला राजीनामा पाहिजे, कारण की माझा 15 दिवस व्यर्थ झाला इथे बसून. घरी बसलो होतो मी, माझा घराचा खर्च गेला, हॉस्पिटलचा मी पेमेंट भरलो आहे, सर्व भरलो आहे. तिकडे माझ्यासाठी कोण उभा नव्हता, फक्त विवेक भाऊच होते, तेच मला घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये. तर माझं फक्त हेच म्हणणं आहे, जे ते बोलले ते मला राजीनामा पाहिजे. तर आपण इथे बघितलं, ह्या ठिकाणी राजीनामा का मागतात ह्याचं जिवंत उदाहरण इथे आहे. ह्या व्यक्तीचा गेल्या 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी एका खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झाला, त्याचा हात तुटलेला आहे आणि आज देखील तो हात त्यांचा खांद्याला लावलेला आहे, प्लास्टर लावलेला आहे, ऑपरेशन केलेलं आहे. त्यामुळेच ह्यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्ये काय चाललेलं आहे. या ठिकाणी आमच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. नमस्कार साथियों, मैं रवि भूषण। सबसे पहले मैं बताना चाहूँगा कि ये जो मंच है गैर राजनीतिक मंच है और यहाँ पे हम सभी वसई विरार के नागरिक होने के कारण, एक साधारण टैक्स पेयर होने के कारण हम लोग यहाँ सब इकट्ठा हुए हैं। यहाँ पे हम किसी राजनीतिक दल पे आरोप प्रत्यारोप नहीं करते हैं। सभी राजनीतिक दल के समर्थकों का, उनके नेताओं का यहाँ स्वागत है, हमें कोई शिकायत नहीं है। हमें शिकायत है तो सिर्फ और सिर्फ उस बीमारी से जो 25 साल से वसई विरार को लगी हुई है, और उस बीमारी का नाम है प्रदीप पशांगे। हमने जो स्टडी किया है, हमारे अध्ययन के अनुसार ये बिल्कुल स्पष्ट है कि प्रदीप पशांगे जो है वो वसई विरार में जितने भी विकास के कार्य होने वाले हैं, उस विकास के कार्य के बीच के
सबसे बड़ा बाधा जो बना हुआ है, एक पहाड़ के तरह खड़ा है प्रदीप पचांगे। लेकिन प्रदीप पचांगे जी, यदि तुम पहाड़ हो मेरे भाई, तो हम रवि भूषण हैं, हम भी दशरथ माझी को मानने वाले लोग हैं। छेनी से छिल छिल के तुम्हारे ऐसे पहाड़ को बीच में रास्ता बना देंगे। तो तुम पहाड़ हो प्रदीप पचांगे, तो हम लोग दशरथ माझी जी को मानने वाले लोग हैं। ठीक है, तुम भ्रष्टाचार के पहाड़ हो। 5 दिन से हमारे विवेक भाई यहाँ अन्न का त्याग कर चुके हैं, बहुत बड़ा त्याग कर रहे। वसई विरार में बहुत ही एक पवित्र सत्य सत्याग्रह चल रहा है, सच्चाई पे आधारित है। कुछ लोग बोल रहे हैं सबूत दो, के दो। डेली चलने वाली सड़कें इस बात का सबूत है कि प्रदीप पचांगे ने वसई विरार के बच्चों से उसका बचपन छीन लिया। बुजुर्गों से रोड पे चलने का, जब फुटपाथ पे चलते हैं साहब, सुरक्षित चलने का अधिकार छीन लिया। प्रदीप पचांगे वो भ्रष्ट अधिकारी है जो कि हमारा वर्किंग क्लास जब ड्यूटी जाता है तो कम से कम स्टेशन तक जाने के लिए तो एक्टिवा और बाइक चाहिए। उनके जान के लिए खतरा बना हुआ प्रदीप पचांगे। प्रदीप पचांगे को हटाना ये हमारी पहली और आखिरी मांग है, और इस मांग के से नीचे हम किसी प्रकार का कंप्रोमाइज नहीं करने वाले हैं। चाहे इस लढाई का हसर जो भी हो, हम लगातार इसमें लढते रहेंगे सर। तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी जे जितके माणसं इथे उभे आहेत, जे काही सपोर्टर आहेत, हे कोणत्याही पार्टीचे नाहीत। सर्व पार्टीचे लोक ह्या ठिकाणी विवेक तिवारी यांना सपोर्ट करण्यासाठी येतात। ह्याचं एकच मागणं आहे की वसई विरारमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचारामुळे हे खड्डे झालेले आहेत। हे जे रस्त्यावरती खड्डे पडलेत, ह्यामुळे लहान मुलांना शाळेत जाणं अडचणीचं झालेलं आहे। वसई विरारमध्ये एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय असते त्याची तपासणी नसते। त्यामुळे तर हे खड्डे 15 दिवसात 20 दिवसात रस्ते फुटून जातात आणि हेच रस्ते सुधारावेत। ह्या रस्त्यावरती चांगल्या प्रकारे काम व्हावं आणि इथे ज्या लोकांनी आपले टॅक्स भरलेले आहेत त्यांना कमीत कमी आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळावा। आपल्या मिसेसला, आपल्या बायकोला स्टेशनपर्यंत जायचं असेल तरी एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की गेलेली बाई पुन्हा घरी येईल की नाही, कारण रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये कधी ॲक्सिडेंट होईल, कधी काय होईल ह्याचं काहीच नेम नसतो। आणि ह्या सर्व कारणामुळे आज इथे विवेक तिवारी ह्यांनी गेले 5 दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे। त्यांचं साधं म्हणणं आहे, महानगरपालिकेने कामावरती लक्ष दिलं पाहिजे, वसई विरारचे रस्ते चांगले केले पाहिजेत आणि त्यांचा आक्षेप ह्या प्रदीप पाचांगे ह्या इंजिनियरवरती आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा इंजिनियर जो आहे हा आपल्या वसई विरारचं सर्व रस्त्याचं प्रामुख्याने लक्ष देण्याचं काम त्यांचं आहे। त्यांचं लक्ष चांगलं असतं तर ह्या ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडले नसते, कारण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर त्या कामाची एक मुदत असते, परंतु इथे मुदत संपायच्या अगोदरच ह्या रस्त्यावरती खड्डे पडलेले असतात, तरी देखील त्याचं अनामत रक्कम त्याचे पैसे पूर्ण दिले जातात। मग त्या ठिकाणी चेकिंग करणारा जो इंजिनियर असतो, ज्यांनी ते काम तपासलेलं असते, त्याचं ऑडिट केलेलं असतं, त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे। तरच एखाद्यावरती कारवाई होईल तर पुढचा इंजिनियर काम चांगलं करेल आणि वसई विरारचा रस्ता हा सुस्थितीत राहील आणि जनतेला त्यावरून चालता येईल, लहान मुलाला सायकल चालवता येईल आणि घरातील प्रत्येक व्यक्ती गेलेला कुठेही गेला असेल तो पुन्हा घरी येईल याची शाश्वती राहील। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार।